अजित मांढरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या सोबत सध्या प्रसाद लाड आहेत। त्यामुळे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना काही महत्त्वाच्या कारणावरती काही महत्त्वाच्या गोष्टींवरती कदाचित त्यांना अपडेट करायचं असेल। त्यामुळे विरोधकांना फक्त बदल्यांमधले पैसे आणि बदल्यांमधले अधिकारी इथपर्यंतच माहीत आहे। फडणवीसांची कार्यशैली कार्यपद्धतीचा अनुभव कदाचित त्यांना नाही आहे। मला वाटतं की त्यांच्या प्रश्नांना आम्ही सभागृहात उत्तर देऊ। हे 50 खोके एकदम ओके ही घोषणाबाजी आता जामीन यादव गेल्या संजय सिरसाट गेल्या तेव्हा देखील विरोधकांनी दिल्या होत्या। मला वाटतं काल आमच्या मोहित कंबोजने देखील अशाच प्रकारची एक घोषणा केली होती। पहिलं त्या घोषणेचं उत्तर द्या, मग आम्ही त्याच्यावरती उत्तर देऊ। आणि तोच एक मुद्दा आहे, जरा स्पष्ट करून सांगा की नेमकं सिंचन घोटाळ्याचा मुद्दा आता काढण्यामागे काय नेमकं कारण आहे? कारण की असं म्हटलं की त्यांना आधी क्लीन चिट मिळाली आहे, क्लीन चिट मिळाली की नाही आणि मुद्दा आता काढण्याचं कारण काय? दबाव आणला जातो विरोधकांवर। क्लीन चिट मिळाली असती तर त्यांनी ती पटलावर आणायला पाहिजे होती। पटलावर आणून सभागृहात ती दाखवायला पाहिजे होती। सभागृहात त्यामध्ये चर्चा व्हायला पाहिजे होती। अशा कुठल्याही प्रकारची चर्चा कोणाच्याही बाबतीत झालेली नाहीये। त्याच्यामुळे मला वाटतं की एखाद्या विषयाची गांभीर्यता लक्षात घेता तो विषय जर पेंडिंग असेल तर निश्चितपणे त्याच्यावरती चर्चाही व्हायलाच हवी। तर हे होते प्रसाद लाड। त्यांनी अनेक मुद्द्यांवरती स्पष्टता दिलेली आहे। संतोष बांगर हे जे शिंदे गटातले आमदार ते देखील इथे येऊन गेलेले आहेत आणि त्यांच्यावर देखील विरोधकांनी मोठ्या घोषणाबाजी केली होती। सभागृह सुरू झालेलं आहे त्यामुळे आमदार जे आहेत ते येण्याचं काही आमदार राहिलेले आहेत ते आता येऊ लागले सभागृहामध्ये। जे अध्यादेश जे काल सादर केले गेले त्याच्यावरती आज चर्चा होईल। अजिंक्य, विरोधक सातत्यानं घोषणाबाजी करतातच आहेत आणि आपण पाहिलं असेल तर या विरोधकांच्या आक्रमक घोषणाबाजीचे पडसाद कुठेतरी सभागृहांमध्ये देखील उमटण्याची शक्यता आहे। अजित, त्याबद्दल नेमकं काय सांगताय? बरोबर, काल आपण जर पाहिलं असेल की काल विरोधकांनी ज्या घोषणाबाजी केल्या होत्या आणि जो त्यांचा टेम्पो जो होता त्यापेक्षा आज जास्त आक्रमक जे आहे ते विरोधक दिसले आणि याच पार्श्वभूमीवरती तर आपण आज पाहिलं असेल तर आज विशेष करून घोषणाबाजींची फलक जी अजित थांबवतोय तुम्हाला काही क्षणांसाठी। सुनील प्रभू सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया। त्यात काय एवढं मोठं विशेष? सुनील प्रभू आपलं मत व्यक्त करत होते। अजित बोला, आपण या विरोधकांच्या घोषणाबाजीबद्दलची माहिती देत होतात। नक्कीच विषय ओव्हरऑल की आता आज घोषणाबाजी झालेली आहे, विरोधकांनी घोषणाबाजी केलेली आहे। यावरती गद्दार जे आपण म्हणण्यासारखं त्यावरती त्यांनी म्हटलं जसं तसं उत्तर दिलं जावं, त्यांनी बोलून टाळलेलं आहे। हाच मुद्दा आहे की आज आपण जर पाहिलं असेल की आज विरोधक जे जास्त करून आक्रमक दिसले। 50% गुवाहाटी अशा पद्धतीच्या घोषणा ज्या होत्या, चलो गुवाहाटी, या घोषणा ज्या आहेत ह्या कुठेतरी शिंदे सरकारला जिव्हाळी लागताना दिसत आहेत। आपण जर दृश्यामध्ये पाहिलं असेल ज्यावेळी यामिनी जाधव त्या पद्धतीने संजय सिरसाट हे सभागृहात जात होते त्यावेळी ईडी, इन्कम टॅक्स याच पद्धतीनं 50 खोके एकदम ओके, चलो गुवाहाटी अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत ते विरोधकांनी केलेल्या आहेत। आणि हे सरकार गद्दार सरकार, हे सरकार खाली लोक वर पाय अशा पद्धतीच्या घोषणा ज्या होत्या ह्या कुठेतरी देताना आज आक्रमक जे विरोधक आहेत ते आक्रमक होताना दिसलेले आहेत। तुम्ही आता पाहिलं तर हळूहळू जे आहेत ते आमदार जे आहेत ते राहिलेले आमदार जे सभागृह सुरू झाल्यामुळे ते जाणं आता सुरू आहे। अजित धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। या संदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत। पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलेलं आहे। ईडी सरकारचा निषेध असो अशा घोषणा विरोधकांकडून सातत्यानं दिल्या जात होत्या। 50 खोके एकदम ओके ही घोषणा आजही विरोधकांकडून दिली गेली। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांनी केलेली आहे। पंचनामे अद्यापही का सुरू करण्यात आलेले नाहीत असा सवाल सुद्धा विरोधकांनी उपस्थित केलाय। देखील अतिवृष्टी झाली, नाशिक वगैरे भागातही फार संकट आलेलं आहे। शेतकऱ्यांच्याकडे बघण्याची ह्या सरकारची दृष्टी सहानुभूतीने दिसत नाही। कोणी मंत्रीही त्या ठिकाणी फारसे फिरकलेले नाही आणि त्यामुळं आज आम्ही विरोधी पक्षाच्या वतीने महाराष्ट्राच्या विधानसभेत परिषदेत हाच मुद्दा मांडणार आहोत की अतिवृष्टीनं बेजार झालेल्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याकडे पहिला लक्ष द्या आणि ताबडतोब तात्काळ मदत पुनर्वसन काम सुरू करा। यासाठी आज आम्ही विशेष प्रस्ताव सभागृहासमोर आणलेला आहे।
प्रताप सरनाईक सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे. थोड्या वेळापूर्वी बाळासाहेब थोरात इथे येऊन निवडून गेले आणि सर्व आमदार एक चिंताच काढलेला आहे की भाजपकडे एक वॉशिंग मशीन आहे, त्या वॉशिंग मशीनमध्ये टाकलं ते पावडर टाकलं की सगळे स्वच्छ होतं. बाळासाहेबांकडे कुठली वॉशिंग मशीन आहे याची मला कल्पना नाही आहे, परंतु एक गोष्ट मात्र नक्की की गेल्या अनेक वर्षापासून सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करायला सामोरं जावं लागतं आणि भारतीय जनता पक्षाकडे कुठली वॉशिंग मशीन आहे, थोरातांकडे कुठली वॉशिंग मशीन आहे, राष्ट्रवादीकडे कुठली वॉशिंग मशीन आहे हे त्यांनी त्यांच्याकडेच बघून बोलावं. कारण अशा प्रकारे विरोधकांना तर सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये काहीतरी बोलायचं असतं, पण असो त्या विषयावर मला आज काही बोलायचं नाही. आज गोकुळाष्टमीचा अतिशय चांगला दिवस आहे. एक गोविंदा म्हणून आम्ही आमच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि ठाणेची पंढरी म्हटलं जातं त्या. आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्या सोबत सध्या भास्कर जाधव आहेत. नेमकं भास्कर जाधव काय म्हणतात ते आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहे भास्कर जाधवजी. मला एक सांगा सर की ज्याप्रमाणे सरकार आलं आहे त्याच्या विरोधात तुम्ही सतत घोषणाबाजी करताय, खोके आणि ओके, गुवाहाटी 50-50 चलो गुवाहाटी असे जे भाष्य करताय, असं वाटतंय की जे त्यांचे तुमच्यामधून तुटून गेले आहेत ते लोक तुमच्यासोबत येतील? असं आहे की लोक आमच्यासोबत येवो अगर न येवो, परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला हे निश्चितपणे माहिती आहे की हे खोके, रोके वगैरे वगैरे जे काही घडलं आणि हे सरकार कशा पद्धतीनं आलंय हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आणि म्हणून आता सरकार जर आलंच असेल तर त्या सरकारनं महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. आम्ही आता आलेलो आहोत, कोणाचं तरी सरकार घालवून आलेलो आहोत, कोणाला तरी घरामध्ये पाठवून आलेलो आहोत. विशेष करून भारतीय जनता पार्टीला हा आनंद आहे की शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आम्ही सत्ता पदावरून दूर करून आलेलो आहोत. अशा आनंदामध्ये मशगूल राहण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला आपण विकास कामांच्या रूपानं काय न्याय देतो इकडे त्यांनी आता लक्ष दिलं पाहिजे. एक प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी एक वक्तव्य केलं होतं की सर्व जे छोटे पक्ष आहेत त्यांना संपवण्याचा, महाराष्ट्रातून त्याची सुरुवात केली असंही ते बोललं जात आहे. म्हणजे शिवसेना संपली असं वाटतं? असं आहे की शिवसेना ना यापूर्वी कोणाला संपली, ना कोणाला संपवता आली, ना JP नड्डांनाच ती संपवता येणार आहे. त्यांनी हा शेवटचा प्रयत्न केलेला आहे. यापूर्वी देखील शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या चौकशा लावल्या, मित्रासारखं बरोबर राहायचं आणि मित्रालाच मित्रानं धोका द्यायचा, मित्राच्याच पाठीत खंजीर खुपसायचा, हे भारतीय जनता पार्टीनं नकळतपणे केलं आणि आम्ही असं काही केलंच नाही अशाच एका आविर्भावामध्ये वावरण्याचं काम त्यांनी कायम केलं. परंतु आता त्यांचं पितळ उघडं पडलेलं आहे आणि म्हणून JP नड्डा हे शिवसेनेला बोलले, परंतु त्यांनी संपूर्ण लोकशाहीलाच खिळखिळी करण्याचं, लोकशाहीच दुबळी करण्याचं या ठिकाणी एक प्रकारे स्वप्न पाहतायत हे स्पष्ट झालं. एक प्रश्न आणखी असा आहे की ज्याप्रमाणे आता विरोधी पक्षनेते अजित पवार झाले आहेत, त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारने सकाळी सरकार बनवलं आणि सिंचन घोटाळ्यामध्ये क्लीन चिट मिळवली. आता ती क्लीन चिट कोर्टामध्ये ते प्रलंबित आहे असं बोललं जातं. त्याच्यामुळे काल ज्यांनी सूचक ट्विट भारतीय जनता पक्षाकडून नेत्याकडून आला आहे, कुठे ना कुठे हे थ्रेट दिलं जात आहे आणि विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. असं आहे की भारतीय जनता पार्टीची मंडळी ही त्यांच्या वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून सातत्यानं महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करणं, महाराष्ट्र राज्य अस्थिर करणं, महाराष्ट्राला विकासापासून कोसोमैल दूर नेणं आणि आपल्या चुकांवर पांघरून घालणं, याकरता म्हणून त्यांना अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या अफवा उठवाव्या लागतात, वेगवेगळ्या अशा पद्धतीच्या बातम्या पसरवाव्या लागतात आणि सातत्यानं ईडी सरकार जे आहे त्याचा दुरुपयोग करण्याचा त्यांचा हेतू स्पष्ट होतो. अजित पवार या कारवाईमुळे कमकुवत होतील का? विरोधक या ठिकाणी बॅकफुटवर जातील असं वाटतं? असं आहे की हे प्रयोग अनेकांच्या बाबतीत झालेले आहेत, परंतु महाराष्ट्रामध्ये कोणीही कमकुवत झाला नाही आणि महाराष्ट्रामध्ये कोणी डगमगला नाही. महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, शाहू फुल्यांचा महाराष्ट्र आहे. हे दिल्लीश्वरांनी लक्षात ठेवावं एवढंच फक्त मी सांगतो. धन्यवाद. हे होते भास्कर जाधवजी. त्यांचं असं मत आहे की कुठल्याही प्रकारचं विरोधी पक्षांची आवाज दाबण्याचा जो प्रयत्न सरकारचा आहे तो दबणार नाही आणि त्याचबरोबर त्यांनी हे म्हटलं आहे की हे महाराष्ट्र छत्रपती शाहू महाराज फुले आंबेडकरांचं आहे
तर त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या अशा भीतीला आणि अशा दबावाला आपण बळी पडणार नाही असं त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे। ही जी प्रतिक्रिया आहे भास्कर जाधवांची ती पोहोचवली त्याबद्दल प्रताप सरनाईक पुन्हा एकदा बोलतात, आपण थेट जाऊया। बख्शीश की राशि जोर जोर शोर से की उन आमदार हो गए, खासदार हो गए और बाद में उन्होंने दही हांडी का ये उत्सव करना बंद कर दिया। ये तो नाइंसाफी है गोविंदाओं के साथ। अपना स्वार्थ साधने के बाद अगर कोई ऐसा उत्सव जो आयोजन है, उत्सव का आयोजन वो करना अगर बंद करते रहेगा तो मैं उसका निंदा करता हूँ, उसका निषेध करता हूँ। कल राज्य के मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ जी शिंदे साहब और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब और क्रीड़ा मंत्री गिरीश महाजन और क्रीड़ा खाते के सब प्रमुख अधिकारियों की उपस्थिति में एक बैठक हो गई। उस बैठक में ये निर्णय लिया गया कि दही हांडी यानी गोविंद प्रो गोविंदा जो है वो प्रो गोविंदा की निर्मित क्रीड़ा प्रकार में की जाए। जो हमारी 10 सालों से मांग थी वो हमारे सरकार ने मंजूर कर दी है और साथ ही में अगले महीने से राज्य के सभी विभागों में अप्रैल महीने में ये दही हांडी यानी प्रो गोविंदा का जो स्पोर्ट्स है वो चालू हो जाएगा और राज्य के स्पोर्ट्स डिपार्टमेंट उसके लिए पूरा का पूरा सहयोग करेगा। प्रताप भाई, आपसे एक बड़ा सवाल, कल भी और आज भी हमने देखा जब भी आप लोग आ रहे हैं विपक्ष जो आपको लगातार गद्दार आने 50 होते एकदम हो गए। हम गद्दार नहीं, हम खुददार हैं। पुढची बातमी आता आपण बघणार आहोत। ही बातमी आहे राज्यात गाजलेल्या सिंचन घोटाळ्यासंदर्भातली। अजित पवारांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी एसीबी कडून क्लीन चिट देण्यात आलेली होती, मात्र त्याबाबतचा अहवाल अद्याप कोर्टाने स्वीकारला आणि फेटाळला सुद्धा नाहीये। अजित पवार यांना या प्रकरणात क्लीन चिट मिळाली नसून त्यांच्यावर अद्यापही कारवाईची टांगती तलवार कायम असल्याचं स्पष्ट झालंय आणि याच पार्श्वभूमीवर एसीबीच्या या अहवालावर शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सिंचन घोटाळा प्रकरणी आणखी एक राष्ट्रवादीचा नेता जेलमध्ये जाण्याबाबतचं सूचक ट्विट केलेलं होतं आणि या पार्श्वभूमीवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधलं वातावरण तापलेलं आहे। दरम्यान अजित पवार यांना अडकवण्याचं हे षडयंत्र असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या गोटामधनं उमटलेली आहे, तर भाजपकडून पुन्हा एकदा सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली जाते। सोडायचे असतात जेणेकरून मुख्य प्रश्नापासून लक्ष विचलित करायचं। 10-15 वर्षापूर्वी झालेले विषय हे आता पुन्हा त्यांचं सरकार मधल्या काळात असताना काही झालं नाही आणि त्यामुळं असे उकरून विषय काढणं आणि विरोधी पक्षांच्या बद्दल गैरसमज समाजात पसरवणे हे सतत उद्योग यांचे चालतात। आम्हाला त्याबद्दल कोणतीही भीती नाही आहे। कोणत्याही परिस्थितीत न घाबरता या सभागृहात आम्ही विरोधी पक्षाचं काम प्रभावीपणाने करू। 15 सप्टेंबरपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार असून तसा मला शब्द देण्यात आलेला आहे, अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिलेली आहे। विरोधकांच्या घोषणा या दिशाभूल करणाऱ्या आहेत। पैसे मिळाले हे जर विरोधकांना माहिती होतं तर त्यांनी ते शोधून का काढलं नाही, असं आव्हान सुद्धा बच्चू कडू यांनी दिलेलं आहे। विस्तारावर आता 15 सप्टेंबरच्या आत विस्तार होईल आमचं बोलणं। शब्द दिला म्हणूनच तर शब्द मी धाडाव सांगितलं, शब्द दिला। रश्मी शुक्ला असतील की देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले होते, या सगळ्या मागचे सूत्रधार कुठेतरी देवेंद्र फडणवीस हे अशा पद्धतीचा विरोधकांकडून आरोप होतोय। फोन टॅपिंग सारखा गंभीर आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर होता। असेच व्यक्ती पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न आहे असं देखील म्हटलं जातं। आता ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, अधिकारी जाणार, भेटणार, काही माहिती घेणार, त्याच्यानं ते राजकीय भेटी असतं असं नसते ना। रश्मी शुक्ला यांना काही काम असेल त्यामुळे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असेल। हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं त्यावर बोलणं योग्य होणार नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेली आहे। आपली जी माहिती आहे की रश्मी शुक्ला राज्याचे गृहमंत्र्यांना भेटायला गेल्या होत्या, तर त्या आधारावर एक गोष्ट की ती माजी पोलीस IPS अधिकारी महाराष्ट्राच्या होत्या आणि त्या निमित्तानं त्यांचे काही कामं असतील त्यासाठी गेल्या असतील, पण आखरी कायद्यापेक्षा कोणी मोठा नसतो
आखरी फोन टेपिंग प्रकरणी त्या आरोपी आहेत आणि ते प्रकरण कोर्टात चाललेलं आहे. त्याच्यामुळे माननीय न्यायालयाकडे आमचं लक्ष लागलेलं आहे. त्याच्यामुळे जी काही गोष्ट पुढे येईल त्याच्यामध्ये आम्ही पुढे जाऊ. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या अनेक दशकांपासून मुंबईकरांना अविरत सेवा देणाऱ्या बेस्टनं आणखी एक पाऊल पुढे टाकत मुंबईतील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस मुंबईकरांसाठी सेवेत आणलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या एसी डबल डेकर बसचं उद्घाटन होत आहे. सप्टेंबर महिन्यापासून ही एसी डबल डेकर बस मुंबईकरांच्या सेवेत येईल. पुढील 2 वर्षात मुंबईमध्ये तब्बल 900 एसी डबल डेकर बसेस धावणार आहेत. या डिसेंबरपर्यंत 100 डबल डेकर बस रस्त्यावर उतरवण्याचा बेस्टचा प्रयत्न आहे. सुरुवातीला या नव्या बसेस CSMT ते नरिमन पॉइंट, कुलाबा ते वरळी आणि कुर्ला ते सांताक्रूज या मार्गावर धावतील आणि नंतर या बसेसच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली जाईल. या एसी डबल डेकर बसचं किमान भाडं 6 रुपये इतकं असेल. आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रणाली, डबल डेकर एसी बसेस आता मुंबईकरांच्या सेवेसाठी काही दिवसांमध्ये दाखल होतील. मुंबईकरांना आरामदायी प्रवास या डबल डेकर एसी बसेसमधून करता येऊ शकेल. प्रणाली, काय सांगता येईल याबद्दल? विशाल, सध्या आपण मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या इथं आहोत, जिथं आता ज्या कंपनीनं या बसेस बनवलेल्या आहेत त्या अशोक लेलँड कंपनीच्या वतीनं या बसचं अनावरण केलं जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हे अनावरण केलं जाणार आहे. आणि आपण आता जो बघतोय तो फर्स्ट लुक आहे, कारण काल जे काही फुटेज किंवा जे काही व्हिडिओज बाहेर आलेले होते, ती बस जेव्हा मुंबईत येत होती त्यावेळेचं ते फुटेज होतं. आता मात्र ही बस तुम्ही पाहत आहात, हिचं थोड्या वेळातच अनावरण केलं जाणार आहे. त्याआधीच खरं तर आपण आपल्या प्रेक्षकांना याचा फर्स्ट लुक दाखवतो आहोत. अतिशय सुंदर अशी ही बस आहे. बेस्टचा जो लाल रंग आहे तो सुद्धा आपल्याला इथं बघायला मिळतो आहे. आणि जशा सगळ्या खाजगी बसेस मोठ्या असतात तशा पद्धतीचा लुक या बसचा आपल्याला दिसून येतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही भारतातली पहिली डबल डेकर इलेक्ट्रिक बस असणार आहे. ही फुल्ली एअर कंडिशन अशी बस असणार आहे आणि जवळपास 99 प्रवासी या बसमधून प्रवास करू शकणार आहे. त्यामुळे नक्कीच मुंबईकरांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे, कारण मुंबईतला डबल डेकर बस ही मुंबईचा एक इतिहास राहिलेला आहे. मुंबईतल्या लोकांना डबल डेकर बस ही खूप आवडते आणि त्यामुळं जेव्हा मुंबईतल्या डबल डेकर बस ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या होत्या किंवा त्यांची संख्या कमी करण्यात आली होती, त्यामुळे मुंबईकरांमध्ये कुठेतरी थोडीशी नाराजी दिसून येत होती. परंतु आता पुन्हा एकदा इलेक्ट्रिक बस ज्या आहेत त्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. बाहेरनं तर ही बस खूपच मस्त दिसतीये, मात्र आतल्या भागातनं ही बस नेमकी कशी आहे? इंटेरियर नेमकं बसचं कसं आहे? कशा पद्धतीनं संरचना आहे या बसची आतल्या बाजूनं दाखवता येऊ शकेल प्रेक्षकांना? विशाल, खरं तर तिचं अजून मी जसं म्हणाले फर्स्ट लुक दाखवायचं आहे. थोड्या वेळातच त्याचं अनावरण केलं जाणार आहे. त्यानंतर आपण प्रेक्षकांना दाखवू शकू ही बस नेमकी आतून कशी दिसते. परंतु तुर्तास आपल्याला केवळ ती बाहेरून बघावी लागणार आहे. थोड्या वेळात कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर ही बस आपल्याला प्रत्यक्ष आतून सुद्धा बघता येणार आहे. तत्पूर्वी हा फर्स्ट लुक आहे या डबल डेकर एसी इलेक्ट्रिक बसचा. ग्रीन एनर्जी ला प्रोत्साहन देत आहे मुंबई महानगरपालिका, बेस्ट प्रशासन. आणि त्यामुळं या मुळात जी बस आहे त्या डबल डेकर आणि इलेक्ट्रिसिटी वर चालणाऱ्या बसेस करण्याचा प्रयत्न बेस्टचा राहिलेला आहे. 900 बसेस ज्या आहेत त्या लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या बेस्टच्या ताफ्यामध्ये येणार आहेत आणि अशा 200 डबल डेकर बस ज्या आहेत या मुंबईच्या बेस्टच्या ताफ्यामध्ये येणार आहेत. इलेक्ट्रिक वर चालणाऱ्या बसेस आहेत, त्यामुळे प्रदूषण होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा आवाजही फार कमी असतो, त्यामुळे वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण यापासून संरक्षण होतं आणि म्हणून तिला ग्रीन बस सुद्धा म्हटलं जातं. आणि ही भारतातली पहिली डबल डेकर अशी इलेक्ट्रिसिटीवर चालणारी बस असणार आहे. अजिंक्य, बिलकुल. प्रणाली, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. या इलेक्ट्रिक डबल डेकर एसी बसेसच्या बाबतीतली उत्सुकता आता जी वाढलेली होती ती संपुष्टात येणार आहे, कारण या बसेस थोड्याच दिवसांमध्ये मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल होणार आहेत.
आणि यानंतर आणखीन एक पुढची महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। गृहिणींचं बजेट कोलबडणार असल्याचं समजतं आहे, कारण आता महागाईच्या झळा दूध विक्रीला सुद्धा बसलेल्या आहेत। राज्यभरात दुधाच्या किमतीत तब्बल 2 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। डिझेल आणि पॅकिंगचा कच्चा माल आणि विजेच्या दरवाढीचं कारण देत ही दूध दरवाढ करण्यात आलेली आहे। खासगी सहकारी दूध संघाच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेलाय। गाय आणि म्हशीच्या दुधाच्या विक्री दरात प्रति लिटर सरसकट 2 रुपयांची वाढ होणार असून उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल। त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला आता आणखी भुर्दंड बसेल। या उन्हाळ्यामध्ये पासून दुधाच्या उत्पादनामध्ये फार घट झालेली आहे, त्यामुळे दूध उत्पादकांना आता हा दर परवडला झालेला आहे। त्यामुळे दुधाचे दर वाढवणं या दूध संघानं अपरिहार्य झालेलं आहे। त्यामुळे 2 रुपयाचा दरवाढ ही सर्व दूध संघांनी केलेली आहे। त्यामुळे दूध उत्पादकांना आता तो दर परवडत नाही। त्यामुळे दरवाढ केल्याशिवाय संघाच्यापुढे कुठलाही पर्याय नव्हता। आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।